MPBTच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. माय नेम इज अक्षय लोंढे अँड दिस इज युअर चॅनल AHL लेक्चर्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिग्निफिकंट फिगर हा महत्त्वाचा पॉईंट बघणार आहे. सिग्निफिकंट फिगर हा इम्पॉर्टंट पॉईंट का आहे, कारण की याच्यावरती क्वेश्चन पडतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुलं ह्या क्वेश्चनमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये फार कन्फ्यूज होतात. त्याच्यामुळे आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. व्यवस्थित लेक्चर तुम्हाला हे बघावं लागणार आहे. काही क्वेश्चन सुद्धा मी याच्यामध्ये देणार आहे. ते क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. काही रूल्स आहेत, ते रूल्स सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, तर लेक्चर सुरू करूयात. हेडिंग टाका सिग्निफिकंट फिगर्स. आता सिग्निफिकंट फिगरची डेफिनेशन मी इथं बोर्डवरती लिहिली आहे. बघा, डेफिनेशन व्यवस्थित पहिल्यांदा समजून घेऊ. एक दोन तुम्हाला एक्झाम्पल सांगेल, एक्झाम्पलवरून तुम्हाला डेफिनेशन व्यवस्थित कळेल. In the measured value, बघा काय सांगितलं, in the measured value the sum of certain digit and first uncertain digit is called as a significant figure. अशी डेफिनेशन दिली. बघा, समेशन आहे. सिग्निफिकंट फिगर म्हणजे नक्की काय? तर सिग्निफिकंट फिगर ही एक समेशन आहे. कशाची समेशन आहे? तर सर्टन डिजिट अँड फर्स्ट अनसर्टन डिजिट यांची समेशन. बरोबर. सर्टन डिजिट म्हणजे काय? सर्टन म्हणजे निश्चित. आपण ज्या डिजिट बद्दल शुअर आहोत, खात्रीने आपण सांगू शकतो की हे डिजिट कसे आहेत, बरोबर आहे. येते लक्षात? त्याला आपण शुअर डिजिट किंवा सर्टन डिजिट असं म्हणतो. आणि फर्स्ट अनसर्टन डिजिट, अनसर्टन म्हणजे काय? अनिश्चित. म्हणजे ज्यांच्याबद्दल आपल्याला खात्री नाही आहे किंवा ज्यांच्याबद्दल आपण शुअर नाही, त्यांना आपण म्हणणार अनसर्टन डिजिट. बरोबर. मग या दोघांची जी समेशन असेल त्याला आपण काय म्हणतो? सिग्निफिकंट फिगर असं म्हणतो. एक्झाम्पल सांगतो, म्हणजे एक्झाम्पल सांगितल्यावरती तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. समजा एक रॉड आहे, एक रॉड आहे. त्या रॉडची लेंथ सपोज आपण काय केली, नंबर ऑफ टाइम्स मेजर केली. नंबर ऑफ टाइम्स का मेजर केली? कारण की आपण एकदा जर मेजरमेंट घेतलं तर ते ॲक्युरेट कशावरून असेल, त्याच्यासाठी आपण काय करतो, नंबर ऑफ टाइम्स मेजरमेंट घेतो. समजा आपण 3 वेळेस काय केलं, या रॉडची लेंथ मेजर केली आणि 25.31, 25.35 आणि 25.32 असे 3 मेजर्ड व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहेत. बरोबर. काय केलं आपण? एका रॉडची लेंथ मेजर केली. ठीक आहे, रॉडची लेंथ 3 वेळेस मेजर केल्यानंतर काही मेजर्ड व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहे. आता ह्या तिन्ही मेजर्ड व्हॅल्यू जरा व्यवस्थित बघा. या तिन्ही मेजर्ड व्हॅल्यू मध्ये 25.3, 25.3 आणि 25.3 असं आपल्याला आलेलं दिसतं. याचा अर्थ काय की ह्या रॉडची लेंथ शुअरली आपण सांगू शकतो की नाही की 25.3 तर असणारच आहे. का? कारण की तिन्ही वेळेस इथे 25.3 आलेलं दिसतं. म्हणजे शुअरली आपण सांगू शकतो की ह्या रॉडची लेंथ 25.3 तर आहेच आहे. बरोबर आहे. पण शेवटचा जो डिजिट आहे, तो शेवटचा डिजिट बघा जरा, प्रत्येक वेळेस वेगवेगळा आलेला आहे. बरोबर. इथं 1 आलंय, इथं 5 आलंय आणि इथं 2 आलंय. म्हणजे शेवटचा जो डिजिट आहे तो डाऊटफुल आहे. शेवटचा डिजिट कसा आहे? डाऊटफुल. बरोबर आहे. याच्याबद्दल आपण काहीच सांगू शकत नाही. बरोबर आहे. नक्की 25.31 आहे का 25.35 आहे का नक्की 25.34 आहे, हे आपण नाही सांगू शकत. शेवटचा डिजिट वेगवेगळा आहे, त्याच्यामुळे शेवटचा डिजिट कसा दिसतो आपल्याला, तर डाऊटफुल आहे. ज्यालाच आपण म्हणजे डाऊटफुल म्हणजे ज्यालाच आपण अनसर्टन डिजिट असं म्हणणार. बघा, शेवटचा डिजिट कसा आहे? अनसर्टन, अनिश्चित आहे. प्रत्येक वेळेस वेगवेगळं आलेलं दिसतं आपल्याला. पण पहिले जे 3 डिजिट आहेत, पहिले जे 3 डिजिट आहेत, ज्यांच्याबद्दल आपण खात्रीने सांगू शकतो की नाही की बाबा ह्या रॉडची लेंथ 25.3 असणारच. का? कारण की तिन्ही ठिकाणी आपल्याला सेम व्हॅल्यू आलेली दिसते. म्हणजे खात्री आहे आपल्याला की ह्या रॉडची लेंथ 25.3 तर आहेच आहे. म्हणजेच ह्याला आपण, या 3 डिजिटला आपण काय म्हणणार? सर्टन म्हणणार. सर्टन डिजिट. बरोबर. आलं का लक्षात तुमच्या? कोणतंही मेजरमेंट आपण ज्या वेळेस घेतो त्या मेजरमेंट मध्ये काही डिजिट आपल्याला असे मिळतात ज्यांच्याबद्दल आपल्याला खात्री असते, ज्याला आपण सर्टन डिजिट असं म्हणतो. पण काही डिजिट असे असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला थोडासा डाऊट असतो. म्हणजेच आपण सांगू शकत नाही की नक्की इथं 1 आहे, 2 आहे, 3 आहे का 4 आहे, आपण सांगू शकत नाही. बरोबर. ते डाऊटफुल डिजिट असतात.
ज्याला आपण अनसर्टन डिजिट असं म्हणतो. मग हे सर्टन डिजिट आणि फर्स्ट डाऊटफुल डिजिट फर्स्ट, बरोबर, ह्याच्या पुढे पण काहीतरी व्हॅल्यू असू शकते की 1 च्या पुढे 3 4 5 असं पण असू शकतं, बरोबर. पण त्यातला फर्स्ट अनसर्टन डिजिट जो आहे तो आणि इकडचा सर्टन डिजिट यांची समेशन, याला आपण काय म्हणतो, याला आपण म्हणतो सिग्निफिकंट फिगर्स. मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेल. मला काय सांगितलं मी, मेजरमेंट मध्ये आपण ज्या मेजर्ड व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, काही डिजिट ज्यांच्याबद्दल आपण शुअर असतो, गॅरंटी असते आपल्याला की हे बरोबर असेल, पण काही डिजिट ज्यांच्याबद्दल आपल्याला गॅरंटी नसते, आपण सांगू शकत नाही, आपल्याला डाऊट असतो थोडक्यात, त्याला आपण काय म्हणतो, अनसर्टन डिजिट असं म्हणतो. त्या दोघांची समेशन केल्यानंतर आपल्याला परत एक नंबरच मिळतो, त्यालाच आपण सिग्निफिकंट फिगर असं म्हणतो. मग आता ह्या एक्झाम्पल मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे ते आपण बघूया. बघा, सपोज आपल्याला हे एकच रीडिंग किंवा आपण एकच मेजर्ड व्हॅल्यू कन्सिडर करूया. सपोज ह्या रॉडची लेंथ आहे 35.21, बरोबर, आणि दुसरं काय आहे 35.22. ठीक आहे. तर आता आपण काय सांगणार बघा, 35.2 म्हणजे इथं मला सांगा सर्टन डिजिट किती आहे. सर्टन डिजिट आहे 3 आणि डाऊटफुल डिजिट किती आहे. डाऊटफुल डिजिट एकच आहे. डाऊटफुल डिजिट एकच आहे, बरोबर. म्हणजे टोटल किती आली 4. म्हणजे 4 काय आहे तर 4 आहे सिग्निफिकंट फिगर ऑफ दिस मेजर्ड व्हॅल्यू, किंवा त्या रॉड मध्ये जे आपण मेजर्ड व्हॅल्यू घेतलेल्या आहेत त्यांच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे तर 4 आहे. आलं का लक्षात. अजून एक सपोज एक्झाम्पल बघूया. समजा एक बॉल आहे, ठीक आहे. त्या बॉलचा आपण सपोज डायमीटर मेजर केला, ठीक आहे. काय मेजर केला, डायमीटर मेजर केला, आणि त्याची व्हॅल्यू सपोज 25.71, 25.75 आणि 25.73 असेल, तर इथं सिग्निफिकंट फिगर किती आहेत सांगा बरं. बघा इथं 25.7, 25.7, 25.7, तर तिन्ही मेजर व्हॅल्यू मध्ये आपण 25.7 बद्दल शुअर आहोत. तिन्ही ठिकाणी आपल्याला सेम व्हॅल्यू दिसते, म्हणजेच त्या बॉलचा जो डायमीटर आहे तो 25.7 फिक्स आहे. शुअर आहोत आपण त्याच्याबद्दल. आपण शुअरली किंवा गॅरंटीने सांगू शकतो की या बॉलचा डायमीटर 25.7 तर आहेच आहे. पण नक्की 25.71 आहे का, 72 आहे का, 75 आहे का, 73 आहे हे सांगू शकत नाहीये. का, कारण की शेवटचं डिजिट हे डाऊटफुल आहे, बरोबर. डाऊटफुल का आहे, कारण की वेगवेगळं आलेलं दिसतंय, बरोबर. म्हणजेच इथं काय दिसणार बघा, मग इथं सिग्निफिकंट फिगर किती येणार सांगा. सिग्निफिकंट फिगर इथं सर्टन डिजिट आहे 3 आणि डाऊटफुल डिजिट प्रत्येक ठिकाणी एकच आहे. म्हणजे इथं सुद्धा सिग्निफिकंट फिगर किती आहे 4. आलं लक्षात. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, मला वाटतं तुम्हाला समजलेलं असेल. पण या सिग्निफिकंट फिगर बद्दल काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे. ते रूल्स मी इथं लिहिणार आहे. तोपर्यंत तुम्ही हे डेफिनेशन लिहा आणि हे 2 एक्झाम्पल आणि त्याच्याखाली जे मी असं दाखवलंय त्याच्याप्रमाणे शॉर्टकट मध्ये लिहून ठेवा. त्याला आपण डाऊटफुल म्हणतोय, त्याला आपण सर्टन म्हणतोय, बरोबर. हे असं लिहून ठेवा साईडला कुठेतरी, म्हणजे तुम्हाला परत डेफिनेशन व्यवस्थित समजेल. ठीक आहे. ओके, आता रूल्स बघूयात आपण. ओके, आता काही रूल्स बघायचे आपल्याला. रूल्स फॉर कॅल्क्युलेटिंग द सिग्निफिकंट फिगर. आणि सिग्निफिकंट फिगर कॅल्क्युलेट करण्यासाठी काही रूल्स आहेत बघा. ते रूल्स तुम्हाला व्यवस्थित समजूनच घ्यावे लागतील, तरच तुम्ही याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यामुळे रूल्स काय बघा, बुकमध्ये जे रूल्स दिलेले आहेत तेच रूल्स मी फक्त काय केले ते असे तोडून लिहिलेले आहेत बघा. त्याचे थोडे असे तुकडे केलेत आणि मग इथं समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, बघूया आपण रूल्स काय आहेत. पहिला रूल काय सांगतोय बघा, ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट, झिरो सोडून जे काही डिजिट आहेत ते सर्व सिग्निफिकंट असतात. ते काय असतात, सिग्निफिकंट असतात. म्हणजे थोडक्यात 1 पासून 9 पर्यंत कुठलाही नंबर जर तुम्हाला दिसला तर तो सिग्निफिकंट फिगर असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, मी इथं एक्झाम्पल लिहितो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सपोज 1 2 5 7 असा नंबर असेल तर ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे बघा. सगळे नॉन झिरो नंबर्स हे सिग्निफिकंट असतात. म्हणजे ह्या एक्झाम्पल मध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे तर 4 सिग्निफिकंट फिगर आहे, बरोबर. किती नंबर आहे, 4 सिग्निफिकंट.
नंबर आहे. दुसरं एक्झाम्पल सपोज 3.573 असं असेल, बरोबर का. याच्यामध्ये कुठे तुम्हाला झिरो दिसतोय का? झिरो नाही दिसत आहे, बरोबर. सगळे नंबर्सच आहेत, बरोबर. नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट. म्हणजे तिथं सुद्धा मला सांगा सिग्निफिकंट फिगर किती आहेत? तर 4 सिग्निफिकंट फिगर आहे, 4 नंबर आहे, बरोबर. बरोबर. त्याचप्रमाणे मला सांगा सपोज 538.72 असं जर असेल तर याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत? बघा, नॉन झिरो नंबर्स आहेत. कोणताही नॉन झिरो नंबर असू द्या, डोळे झाकून त्या नंबरला सिग्निफिकंट फिगर मानायचं आहे. म्हणजे तिथे किती नंबर आहेत? 5. म्हणजे 5 सिग्निफिकंट फिगर आहे. अलग लक्षात. पहिला रूल अगदी सोपा आहे, इझी आहे. कोणताही नंबर दिसला, पॉइंट असू द्यात नसू द्यात, त्या नंबरला आपल्याला सिग्निफिकंट फिगर मानायचं आहे. ठीक आहे. आता दुसरा रूल बघूया. आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट इथून चालू होतोय. झिरो बद्दल मुलं फार कन्फ्युज असतात. झिरो आल्यानंतरच त्यांच्या लक्षात येत नाही. बघा, इथून सगळे रूल्स हे झिरोच्या रिलेटेड आहेत, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. काय लिहिले बघूया. झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, बरोबर आहे. पहिल्या रूल मध्ये आपण काय बघितलं? पहिल्या रूल मध्ये नॉन झिरो डिजिटला सिग्निफिकंट म्हणतोय. दुसऱ्या रूल मध्ये काय सांगितलंय बघा, झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट. दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर झिरो आलेला असेल तर त्याला सिग्निफिकंट फिगर म्हणायचं. समजते? दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये जर झिरो आलेला असेल तर त्याला सिग्निफिकंट फिगर आपण कन्सिडर करतो, असं सांगितलंय. झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, बरोबर. दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर झिरो आलेला असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट म्हणतो, किंवा त्यालाच आपण ट्रॅप्ड झिरो असं पण म्हणू शकतो. दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये झिरो आलेला आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? ट्रॅप्ड. ट्रॅप म्हणजे अडकणे, बरोबर. त्या ट्रॅप्ड झिरोला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणायचं आहे. कळतंय? म्हणजे फॉर एक्झाम्पल, बघा इथे एक्झाम्पल लिहितो. सपोज 105 असा नंबर, 105. बघा बरं, 1 आणि 5 हे काय नॉन झिरो आहेत, म्हणजे हे सिग्निफिकंट तर असणारच आहे. मग दोन सिग्निफिकंट फिगर किंवा दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जो झिरो आलेला आहे त्याला आपण ट्रॅप्ड झिरो असं म्हणणार. पण ट्रॅप्ड झिरोला सुद्धा सिग्निफिकंट फिगर म्हणायचं आहे. म्हणजे इथं टोटल सिग्निफिकंट फिगर किती झाले? 1, 2 आणि 3, म्हणजे 3 सिग्निफिकंट फिगर आहे. राईट. तुमच्या लक्षात ट्रॅप्ड झिरो फक्त बघायचं आहे तुम्हाला. मध्ये जर असेल तर ट्रॅप झालेला आहे, दोन नंबरच्या मध्ये ट्रॅप झालेला आहे, दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये ट्रॅप झालेला झिरो असेल तर त्याला सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करायचं आहे. अजून एखादं एक्झाम्पल बघूया. समजा 1.035 असं आहे, बरोबर. तर ह्याच्यामध्ये मला सांगा सिग्निफिकंट फिगर किती आहे? 1 सिग्निफिकंट आहे, 3 सिग्निफिकंट आहे, 5 सिग्निफिकंट आहे, बरोबर. 1 आणि 3 दोन नॉन झिरोच्या मध्ये एक झिरो आलेला आहे, हा ट्रॅप्ड झिरो आहे, म्हणजे हा सुद्धा सिग्निफिकंट आहे. म्हणजे सिग्निफिकंट फिगर इथे किती झाले? तर 4 सिग्निफिकंट फिगर असणार. काय लक्षात? अगदी सोपं आहे. बघा काय सांगितलंय, ट्रॅप्ड झिरोला, बरोबर, दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये, दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर झिरो आलेला असेल तर त्याला सिग्निफिकंट म्हणायचं आहे. ठीक आहे. समजा असा आलाय 5 किंवा 53.0007, त्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे मला सांगा. बघा 5, 3 आणि 7 हे तीन तर काय असणार? सिग्निफिकंट असणारच, बरोबर. आणि हे 3 झिरो बघा ट्रॅप झालेले आहेत. हे काय झालेले आहेत? ट्रॅप म्हणजे अडकलेले आहेत, बरोबर. 3 आणि 7च्या मध्ये आलेले आहेत, बरोबर. 3 आणि 7 काय आहेत? नॉन झिरो आहेत. नॉन झिरो काय असतात? सिग्निफिकंट असतात. म्हणजे हे तिन्ही सुद्धा काय आहेत? सिग्निफिकंट आहेत, बरोबर. म्हणजे इथे सिग्निफिकंट फिगर किती झाले? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. सिग्निफिकंट फिगर किती आहे तिथं? 6. आता अजून एक महत्वाचा पॉईंट मला सांगायचा राहिला. सिग्निफिकंट फिगर म्हणजे हे जे 6 म्हणतोय ना आपण, सिग्निफिकंट फिगर किती? तर 6 आहे. जेवढा सिग्निफिकंट फिगर मोठा असेल तेवढी मेजरमेंटची ॲक्युरसी जास्त असते. कुठेतरी साईडला लिहून ठेवा, खूप महत्वाचं आहे. सिग्निफिकंट फिगर जेवढा मोठा असेल, मी इथे लिहितो वाटलंच मी, मोर सिग्निफिकंट फिगर means more accuracy. लक्षात ठेवा, हे सिग्निफिकंट फिगर जेवढा मोठा असेल, बरोबर, तेवढं काय असणार आहे? ॲक्युरसी कशी असणार आहे? जास्त असणार.
आलं लक्षात? हा दुसरा रूल तुमच्या लक्षात आलेला आहे का? ट्रॅप्ड झिरो, बरोबर, ट्रॅप्ड झिरो बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर, दोन सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये किंवा दोन नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर झिरो ट्रॅप झालेला असेल तर त्याला सिग्निफिकंट फिगर म्हणायचे. लक्षात आलं का? पहिला झिरोचा रूल लक्षात ठेवा, मध्ये अडकलेला झिरो सिग्निफिकंट असतो. पुढचं बघा आता, इनिशियल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. इनिशियल झिरो, सुरुवातीला येणारे झिरो हे सिग्निफिकंट नसतात, बरोबर. म्हणजे एक्झाम्पल बघायचं, एक्झाम्पल काय सांगतो इथं, 0.03, 0.03, 3 काय मला सांगा, 3 काय? नॉन झिरो आहे. नॉन झिरो म्हणजे हा सिग्निफिकंट आहे. 3 काय? सिग्निफिकंट आहे. पण हे जे दोन झिरो आहेत, हे दोन झिरो इनिशियल आहेत ना, सुरुवातीला आलेले आहेत, बरोबर. मग इनिशियल झिरो लक्षात ठेवा, इनिशियल झिरो आपण सिग्निफिकंट म्हणत नाही, किंवा त्याला सिग्निफिकंट आपण म्हणत नाही, किंवा त्याला आपण इनसिग्निफिकंट असं म्हणतो. लक्षात बघा काय सांगतोय, सुरुवातीला येणारे झिरो हे सिग्निफिकंट नसतात. म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर किती आहे? फक्त वन सिग्निफिकंट फिगर. सिग्निफिकंट फिगर किती आहे इथं? फक्त वन, बरोबर. आता परत एखादं एक्झाम्पल बघा, 0.0073. आता सांगा बरं सिग्निफिकंट फिगर किती आहे याच्यामध्ये? बघा, 000 हे तिन्ही सुद्धा कसले झिरो आहेत? इनिशियल झिरो आहेत. इनिशियल झिरो आहेत म्हणजे त्याला आपण काय म्हणणार नाही? सिग्निफिकंट म्हणणार नाही. म्हणजे तिथं सिग्निफिकंट फिगर किती आहे? फक्त 2 आहे. सिग्निफिकंट फिगर किती आहे? 2 आहे. पाहिजे लक्षात? बघा अजून एक एक्झाम्पल सांगतो, बघा विचार करा व्यवस्थित. 0.00705 आता सांगा, आता व्यवस्थित विचार करा आणि मला सांगा या प्रश्नाचं उत्तर. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे? बघा, हे 3 झिरो हे इनिशियल झिरो आहेत. इनिशियल झिरो सिग्निफिकंट नसतात, म्हणजे ह्यांचा विषय कट झाला. आता बघा, 7 काय आहे? सिग्निफिकंट. 5 काय आहे? सिग्निफिकंट. 3 काय आहे? सिग्निफिकंट आहे. आणि हा जो झिरो आलेला आहे, हा झिरो दोन नॉन झिरो नंबरच्या मध्ये आलेला आहे, म्हणजे ह्या झिरोला आपण सिग्निफिकंट म्हणणार. त्याला काय म्हणणार आपण? सिग्निफिकंट म्हणणार. बघायचे सांगितलंय ट्रॅप्ड झिरो, बरोबर. हा झिरो काय? ट्रॅप्ड आहे, बरोबर. म्हणजे त्याला सिग्निफिकंट म्हणणार. म्हणजे ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे? तर ह्याच्यामध्ये 4 सिग्निफिकंट फिगर आहे. आलं लक्षात? म्हणजे झिरोचे 2 रूल तुमच्या लक्षात आले का? बघा, ट्रॅप्ड झिरो असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट म्हणायचं, आणि इनिशियल सुरुवातीला झिरो येत असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट म्हणणार नाही. झिरोचा पुढचा रूल काय आहे तो बघूया आपण. झिरोचा पुढचा रूल बघा, इथं काय लिहिलंय? ट्रेलिंग झिरो. ट्रेलिंग झिरो म्हणजे एंडिंग झिरो, बरोबर. ट्रेलिंग झिरोचा अर्थ एंडिंग झिरो असा होतो, त्यामुळे तुम्ही एंडिंग झिरो असं लक्षात ठेवा. एंडिंग झिरो आर सिग्निफिकंट, बरोबर. इफ पण कधी सांगितले बघा, दे कम आफ्टर डेसिमल. म्हणजे डेसिमल पॉइंट आहे आणि एंडला झिरो आलेला असेल तर त्या झिरोला आपण सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करायचं आहे. बघा, काही एक्झाम्पल लिहिलेले आहेत, व्यवस्थित समजून घ्या. 4.530. आता ह्या मेजर्ड व्हॅल्यू मध्ये इथं डेसिमल पॉइंट दिसतोय आणि एंडला झिरो आलेला आहे, बरोबर. कुठं? एंडला. त्यामुळे ह्या झिरोला आपण एंडिंग झिरो म्हणणार. पण एंडिंग झिरो हा काय असतो लक्षात ठेवा? सिग्निफिकंट फिगर असतो. पण महत्वाचं काय? डेसिमल पॉइंट असणं गरजेचं आहे. मग डेसिमल पॉइंट जर असेल आणि एंडला झिरो असेल तर त्याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणायचं. मग इथं टोटल सिग्निफिकंट फिगर किती आहेत? 1, 2, 3 आणि 4 सिग्निफिकंट फिगर आहेत. आलं लक्षात? बघा, नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. हे 5.00. 5 काय आहे? सिग्निफिकंट फिगर आहे. पॉइंट आहे, डेसिमल पॉइंट आहे. डेसिमल पॉइंट आणि एंडला झिरो दिसतोय का? दिसतोय. मग ह्याला आपण सिग्निफिकंट फिगर म्हणणार. बघा, 5 सिग्निफिकंट फिगर आहे, 0 सिग्निफिकंट फिगर आहे, आणि 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये जर झिरो ट्रॅप झालेला असेल, हा काय? ट्रॅप्ड झिरो. मग हा पण काय झाला? सिग्निफिकंट फिगर झाला, बरोबर. इथंच लिहिले बघा, ट्रॅप्ड झिरो बिटवीन टू सिग्निफिकंट फिगर. 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये जर झिरो ट्रॅप झालेला असेल तर तो सिग्निफिकंट असतो, बरोबर आहे. दोन काय सांगितलं बघा? सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये एक झिरो ट्रॅप झालाय, म्हणजे हा सुद्धा सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजे तिथं टोटल सिग्निफिकंट फिगर किती आहे? 3 आहे. किती आहे? 3, बरोबर. येते का लक्षात? इझी आहे. आता पुढचं बघूया. तिथं 0.00054030. आता ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत बघूया. बघा, हे जे 4 झिरो आहेत हे काय? इनिशियल झिरोज आहेत. इनिशियल झिरो सिग्निफिकंट नसतात.
आपल्याला माहिती आहे, म्हणजे हे सिग्निफिकंट नाही आहे. आता पुढे बघा 54030 हा काय आहे? हा एंडिंग झिरो आहे. त्याला एंडिंग झिरो का म्हणायचं? कारण की इथं डेसिमल पॉईंट आहे. बघा डेसिमल पॉईंट आहे आणि एंडिंग झिरो आहे, म्हणजे ह्याला आपण सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करणार. बरोबर, हा शेवटचा झिरो सिग्निफिकंट आहे. ओके, म्हणजे 5 सिग्निफिकंट आहे, 4 सिग्निफिकंट आहे, 3 सिग्निफिकंट आहे, 0 पण सिग्निफिकंट आहे आणि हा 0 हा ट्रॅप्ड 0 आहे. ट्रॅप्ड 0 सिग्निफिकंट असतो. बरोबर, म्हणजे हा पण सिग्निफिकंट आहे. म्हणजे इथं टोटल सिग्निफिकंट फिगर किती आले? 1 2 3 4 5, टोटल 5 सिग्निफिकंट फिगर आहेत. आलं का लक्षात? आता पुढे बघूया 500. पुढचं एक्झाम्पल आहे 500. आता ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत बघ. बघा मला पहिल्यांदा सांगा की इथं एंडिंग झिरो आहे का? आहे. ठीक आहे, झिरो काय एंडला दिसतोय, पण याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे का? नाही. मग जरी हा एंडला झिरो असेल तरी ह्याला आपण सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करणार नाही. व्यवस्थित समजून घ्या, हा झिरो एंडला आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेही डेसिमल पॉईंट दिसत नाहीये. त्या रूल मध्ये काय सांगितलंय की डेसिमल पॉईंट आणि एंडला झिरो असेल तर त्या झिरोला आपण सिग्निफिकंट फिगर कन्सिडर करू. पण ह्याच्यामध्ये डेसिमल पॉईंटच नाही, त्यामुळे हा झिरो जरी एंडला असेल तरी तो सिग्निफिकंट नाहीये. म्हणजेच हा झिरो सिग्निफिकंट नाहीये, हा पण झिरो सिग्निफिकंट नाहीये, फक्त 5 हा नॉन झिरो आहे म्हणजे सिग्निफिकंट आहे. म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर फक्त 1 आहे. काय आहे? सिग्निफिकंट फिगर फक्त इथं 1 आहे. 1 सिग्निफिकंट फिगर आहे. आलं लक्षात? समजा ह्याच एक्झाम्पल मध्ये समजा मी इथला पॉइंट काय करतो? काढून टाकतो, रिमूव्ह करतो. आता मला सांगा ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे? बघा आता ह्याच्यामध्ये कुठेही डेसिमल पॉइंट नाही, बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये कुठेही डेसिमल पॉइंट नाही, बरोबर. मग हे इनिशियल झिरोज आहेत. इनिशियल झिरो सिग्निफिकंट नसतात, म्हणजे हा सिग्निफिकंट नाही. हे सगळे सिग्निफिकंट फिगर नाही. बरं, हा झिरो जो आहे तो एंडिंग झिरो आहे. एंडला आलाय म्हणून एंडिंग झिरो म्हणलं. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठे डेसिमल पॉईंट दिसतोय का? नाही. डेसिमल पॉईंट नसेल तर हा सिग्निफिकंट फिगर नसणार. हा सिग्निफिकंट फिगर नाही आहे. मग सिग्निफिकंट कोण आहे? हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा पण सिग्निफिकंट फिगर आहे, हा पण सिग्निफिकंट फिगर आहे आणि झिरो मध्ये ट्रॅप झालाय म्हणजे हा पण सिग्निफिकंट फिगर आहे. आता इथं सिग्निफिकंट फिगर किती झाली? मग 4. आलं लक्षात? टोटल सिग्निफिकंट फिगर इथे किती झाली? 4 सिग्निफिकंट फिगर. आणि डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा, नक्की सिग्निफिकंट फिगर कशाला म्हणायचं? एंडिंगला झिरो आहे पण महत्वाचं काय आहे तिथं? डेसिमल पॉईंट आहे का ते पण चेक करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ओके, मग मला इथं काय होतं बघा, इथं पॉईंट होता आणि या केसमध्ये काय आलं होतं? इथं नाही, सिग्निफिकंट नाही, बरोबर. सिग्निफिकंट फिगर हे सगळे आहे, म्हणजे याचा आन्सर काय होतो? 5 सिग्निफिकंट फिगर. आलं लक्षात? दोघांमधला डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, हे चारीच्या चारी रूल व्यवस्थित लिहा आणि त्याचे एक्झाम्पल पण त्याच्याखाली लिहायचे तुम्हाला. मग पुढचे रूल मी तुम्हाला इथे समजून सांगतो. ठीक आहे, ओके. लास्ट रूल काय आपण बघूया तिथं. रूल नंबर 5. व्हेन नंबर इज एक्सप्रेस्ड इन एक्सपोनेन्शियल फॉर्म, द एक्सपोनेन्शियल टर्म does not affect the number of significant figure. कोणत्याही नंबरमध्ये जर एक्सपोनेन्शियल टर्म आलेली असेल तर ती एक्सपोनेन्शियल टर्म सिग्निफिकंट फिगरवरती अफेक्ट करत नाही, असं इथं सांगितलेलं आहे. म्हणजे नक्की काय? जर आपण व्यवस्थित एक्झाम्पल वरनं समजून घेऊ. बघा एक्झाम्पल आहे 12.3. मला ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहेत ते सांगा. तिन्ही सुद्धा आपल्याला काय दिसत आहेत? नॉन झिरो डिजिट आहे असं आपल्याला दिसतंय. म्हणजे तिथं सिग्निफिकंट फिगर किती आहे? 3 आहे, बरोबर. सिग्निफिकंट फिगर किती आहे? 3. आता या 12.3 ला मी असं पण लिहू शकतो. म्हणजे नक्की काय केलंय बघा, मी हा जो पॉइंट आहे त्या पॉइंटला मी एक घर लेफ्ट साईडला आणलेलं आहे. ज्यावेळेस पॉइंट लेफ्ट हँड साईडला एक घराने येतो त्यावेळेला आपल्याला 10⁻1 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ज्यावेळेस पॉइंट 2 घर लेफ्ट हँड साईडला येतो त्यावेळेला आपल्याला 10⁻2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ज्यावेळेस पॉइंट 3 घर लेफ्ट हँड साईडला येतो त्यावेळेला आपल्याला 10⁻3 ने मल्टिप्लाय करावं लागतं, हे आपल्याला माहिती आहे, बरोबर. मग तसंच केलं मी. एकदा काय केलं बघा, एक घर लेफ्ट हँड साईडला आणले 10⁻1 ने मल्टिप्लाय केले, 2 घर लेफ्ट हँड साईडला आणले 10⁻2 ने मल्टिप्लाय केलं आणि 3 घर लेफ्ट हँड साईडला आणलेलं आहे आणि 10⁻3 ने मल्टिप्लाय केलेलं आहे.
बरोबर आहे. आता इथं आपल्याला सिग्निफिकंट फिगर किती दिसत आहेत? 3. जरा इथं बघा, ज्यावेळेस एखादा नंबर आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये एक्सप्रेस करतो आणि एक्सपोनेन्शियल टर्म ज्याच्यामध्ये येते त्यावेळेला ती एक्सपोनेन्शियल टर्म आपल्याला कन्सिडरच करायची नसते. म्हणजेच जर मी तुम्हाला म्हणालो की ह्या नंबरचा सिग्निफिकंट फिगर किती आहे, तर लक्षात ठेवा 10⁻⁴ जो आहे त्याला कन्सिडरच करायचं नाही. आपल्याला फक्त ह्या 3 नंबरचाच फक्त काय करायचा आहे, विचार करायचा आहे आणि सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करायचा. पण इथे किती नंबर आहे? तर 1 2 3 आहे. 3च नंबर आहे, म्हणजे सिग्निफिकंट फिगर इथं सुद्धा किती आहे? 3च आहे. जरा इथं बघा, ह्याच्यामध्ये इथं एक्सपोनेन्शियल टर्म दिसतीये तुम्हाला. ह्या एक्सपोनेन्शियल टर्मचा काही विषय घ्यायचा नाहीये आणि ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे ते आपल्याला सांगायचं. मग इथं सिग्निफिकंट फिगर किती येईल मला सांगा. बघा, इनिशियल 0 आहे. इनिशियल 0 काय असतो? सिग्निफिकंट नसतो. म्हणजेच फक्त इथं या तिघांचाच विचार करायचा आहे. म्हणजे सिग्निफिकंट फिगर इथं सुद्धा किती येणार आहे? 3च येणार आहे. सिग्निफिकंट फिगर आहे 3. तसंच इथं पण बघा, इथं पण एक्सपोनेन्शियल टर्म दिसते. एक्सपोनेन्शियल टर्मचा काही संबंध घ्यायचा नाहीये, काही विषय घ्यायचा नाहीये. आपल्याला फक्त ह्या नंबरचीच इम्पॉर्टन्स आहे किंवा याचाच विचार करायचा. बघा, हे इनिशियल 0 आहे. इनिशियल 0 सिग्निफिकंट नसतात, त्यामुळे ह्याचा विषय सोडून द्या. फक्त ह्या 3 नंबरचा विचार करा. हे 3 सुद्धा नॉन झिरो नंबर आहेत, म्हणजे इथं सुद्धा सिग्निफिकंट फिगर किती आहे? 3 सिग्निफिकंट फिगर आहे. म्हणजेच एखाद्या नंबरमध्ये जर एक्सपोनेन्शियल टर्म जरी आली तरी सुद्धा सिग्निफिकंट फिगर मात्र तोच राहतो. तो एक्सपोनेन्शियल टर्म सिग्निफिकंट फिगरवरती अफेक्ट होत नाही, त्याचा काही परिणाम होत नाही, असं या रूलमध्ये सांगितलं. मग काय लक्षात ठेवा, तुम्हाला जर कोणताही नंबर दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल 5.32 × 10⁻⁷ असं जर दिलेलं असेल आणि जर तुम्हाला सांगितलं की याचं सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करा, तर तुम्हाला एकच करायचं आहे, याचा विषय कट करून टाकायचा. याला काही इम्पॉर्टन्स द्यायचा नाहीये, त्याचा काही विषय घ्यायचा नाहीये. तुम्हाला फक्त ह्या नंबरचा सिग्निफिकंट फिगर फाइंड आउट करायचा. किती सिग्निफिकंट फिगर आहे? इथं 3 आहे. आलं का लक्षात तुमच्या शेवटचा रूल? ओके. आता इथं काही एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत. हे एक्झाम्पल्स आपल्याला इथं सॉल्व्ह करायचे. काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगणार आहे. बघूयात आपण काय दिलंय. बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे 0.165. ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे ते आपल्याला लिहायचं. बघा, हा इनिशियल 0 आहे. इनिशियल 0 सिग्निफिकंट नसतो, म्हणजेच आपण फक्त या नंबरचा विचार करणार. 3 नंबर दिसत आहेत मला, 3 नॉन झिरो नंबर आहेत, म्हणजे इथं 3 सिग्निफिकंट फिगर आहे. बरोबर, या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे? तर 3 आहे. ओके. इथं बघा, इथं सांगा मला, इथं काय दिसतंय? 4 सिग्निफिकंट आहे, 2 सिग्निफिकंट आहे, 6 सिग्निफिकंट आहे. हे 2 झिरो हे ट्रॅप्ड झिरो आहे. ट्रॅप्ड झिरो हे सिग्निफिकंट असतात. म्हणजे टोटल 1 2 3 4 5 किती आहे? 5 सिग्निफिकंट फिगर. ओके. इथं बघा बरं, इथे किती सिग्निफिकंट फिगर आहे? पटपट पटपट सॉल्व्ह करा. हे इनिशियल 0 आहे. इनिशियल 0 सिग्निफिकंट नसतात, म्हणजेच फक्त 2 5 आणि 6 3 सिग्निफिकंट फिगर इथं असणार आहे. इझी आहे. ओके. 2 0 1 2 0 1 याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट आहे, 1 सिग्निफिकंट आहे आणि 0 हा ट्रॅप्ड 0 आहे. ट्रॅप्ड 0 सिग्निफिकंट असतो, म्हणजे झाला याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आहे? 3. याच्या लक्षात? ओके. इथं बघा, एक्झाम्पल नंबर 5 0.050. ओके. इनिशियल 0 आहेत हे दोन्ही. हा सिग्निफिकंट नाही, आपण सिग्निफिकंट नाही, हा सिग्निफिकंट आहे आणि हा 0 सिग्निफिकंट आहे. हा 0 सिग्निफिकंट का आहे? कारण की डेसिमल पॉईंट आणि एंडला आलेला आहे. डेसिमल पॉईंट आणि एंडला 0 असेल तर तो सिग्निफिकंट असतो, म्हणजे तिथं सिग्निफिकंट फिगर किती आहे? 2 आहे. 2 सिग्निफिकंट फिगर आहे. इथं सांगा, ह्याच्यामध्ये बघा, इथं 10⁻⁴ आहे. 10⁻⁴ याचा काही विचार करायचा नाहीये. फक्त आपल्याला 2.653 याचा विचार करायचा आहे. 1 2 3 4 म्हणजे 4 सिग्निफिकंट फिगर आहे. बरोबर, 4 सिग्निफिकंट फिगर. इथं पण सांगा मला, इथं काय येत आहे? 10⁻23. 10⁻23 चा काही विषय घ्यायचा नाहीये. 6.02 चा विचार करायचा फक्त. 6 सिग्निफिकंट आहे, 2 पण सिग्निफिकंट आहे आणि 0 ट्रॅप्ड 0 आहे, म्हणजे इथं सिग्निफिकंट फिगर किती आहे? 3 सिग्निफिकंट फिगर आहे.
आलं लक्षात? ओके, हे लास्ट एक्झाम्पल बघा, हे सर्व झिरोज काय दिलं बघा, 0.0.000632. याच्यामध्ये हे चारही झिरो हे इनिशियल झिरो आहेत. इनिशियल झिरो सिग्निफिकंट नसतात, बरोबर, सिग्निफिकंट नाही आहेत. म्हणजेच उरलंय कोण, फक्त 6032. ज्याच्यामध्ये 632 सिग्निफिकंट आहे आणि 0 हा ट्रॅप्ड आहे. ट्रॅप्ड 0 हा सिग्निफिकंट असतो. म्हणजे इथं काय आहे, सिग्निफिकंट फिगर 4 आहे, तो सिग्निफिकंट फिगर. ओके, हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित लिहा. आता होमवर्क आहे तुमच्यासाठी, हे सगळे राहिलेले एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व्ह करायचे. घरी सॉल्व्ह करून मला माझ्या व्हॉट्सअपवर पाठवायचे. त्याचप्रमाणे तुम्हाला ज्यांच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर नसेल तर त्यांनी मला यूट्यूबवरतीच कमेंट करायचं आहे. नुसते ॲन्सर कमेंट करा, सिक्वेन्स का, पहिल्याचं किती आहे, दुसऱ्याचं किती, तिसऱ्याचं किती आहे, मला फक्त ॲन्सर काय करा, कमेंट करा यूट्यूबवरती. ठीक आहे, तर हे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह करा. ह्याच्यानंतर अजून एक छोटासा पॉईंट आहे, राऊंडिंग ऑफ म्हणून, तुम्ही एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, ओके. आता राऊंडिंग ऑफ करायचं म्हणजे काय करायचं बघूयात. आता इथं पण काही रूल्स आहेत. ते रूल्स मी इथं बोर्डवरती लिहिलेले नाहीत, पण ते तुम्हाला मी डायरेक्ट एक्झाम्पलवरूनच समजून सांगणार. ठीक आहे, कारण की थेअरीमध्ये तुम्हाला काय राऊंड ऑफचे रूल्स वगैरे काही विचारणार नाही, तुम्हाला एक्झाम्पल्सच विचारणार आहे. तर ते रूल्स व्यवस्थित लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला काय होईल, हा पण कन्सेप्ट व्यवस्थित समजेल. ठीक आहे, बघा फर्स्ट एक्झाम्पल काय, 6.87. ह्याला राऊंड ऑफ करायचं आहे. राऊंड ऑफ करायचं म्हणजे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू किती येणार आहे ते आपल्याला लिहायचं आहे. कसं करायचं बघा, राऊंड ऑफ करत असताना शेवटचा डिजिट बघा. राऊंड ऑफ करत असताना काय करा, शेवटचा डिजिट बघा. शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा मोठा आहे का 5 पेक्षा लहान आहे ते चेक करा. जर शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा मोठा असेल तर पाठीमागच्या नंबरमध्ये 1 ऍड करायचं. काय सांगितलं बघा, शेवटचा डिजिट बघा, शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा जर मोठा असेल तर त्याच्या पाठीमागच्या नंबरमध्ये काय करा, 1 ऍड करायचा आहे. म्हणजे त्याला आपण राऊंड ऑफ करून कसं लिहिणार, 6. इथं काय होणार, 9 होणार. 6 पॉईंट काय होणार, 9. कसं केलं कळालं का, शेवटचा डिजिट बघितला, शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा मोठा आहे म्हणून पाठीमागच्या डिजिटमध्ये 1 ऍड केला, म्हणजे इथं 9 होणार, 6.9. म्हणजेच काय केलं मी, 6.87 ला राऊंड ऑफ करून 6.9 असं लिहू शकतो. असा रूल आलं का लक्षात? दुसरं एक्झाम्पल बघा. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये शेवटचं डिजिट बघा. शेवटचं डिजिट हे 5 पेक्षा लहान आहे, बरोबर. इथं 4 आहे आणि 4 काय आहे, 5 पेक्षा लहान. जर लास्ट डिजिट हे 5 पेक्षा लहान असेल तर पाठीमागच्या डिजिटमध्ये कोणताही बदल करायचा नाहीये, कोणताही बदल करायचा नाही. समजतंय? शेवटचा डिजिट हा कसा आहे, 5 पेक्षा लहान आहे. त्यावेळेस पाठीमागच्या डिजिटमध्ये कोणताही बदल करायचा नाहीये, म्हणजे त्याला राऊंड ऑफ करून आपण 3.9 असंच ठेवणार. त्याला आपण 3.9 असंच ठेवणार. आलं लक्षात? दोन्ही रूल व्यवस्थित लक्षात ठेवा. 5 पेक्षा मोठा असेल तर पाठीमागच्या नंबरमध्ये 1 ऍड करा. 5 पेक्षा लहान अंक असेल, शेवटचा डिजिट 5 पेक्षा लहान असेल तर त्याच्या पाठीमागच्या नंबरमध्ये कोणताही बदल करायचा नाही. आलं लक्षात? राऊंड ऑफ कसं करायचं. आता पुढचं एक्झाम्पल बघूयात. आता इथं 5 पेक्षा मोठा आणि 5 पेक्षा लहान असेल तर तुम्हाला लक्षात आलेलं असेल काय करायचं. पण जर 5 आला असेल तर काय करायचं, महत्वाचं आहे, बरोबर आहे. 5 आल्यानंतर काय करायचं. आता बघा 14.35 असं लिहिलं, ह्याच्या पुढं काहीच नाही. काहीच नाही म्हणजे मी 0 लिहू शकतो, बरोबर. काहीच नाही म्हणजे मी इथं 0 लिहू शकतो, बरोबर आहे. म्हणजे आता इथं 2 डिजिट काय तयार झाले बघा, शेवटचे 2 डिजिट बघा 50 आहे, 50 नंबर आहे, बरोबर. मग ज्या वेळेला शेवटी 50 तयार होईल, 50, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, पाठीमागच्या नंबरमध्ये पाठीमागचा नंबर हा इवन आहे का ऑड आहे तो चेक करायचा. बघा काय सांगतोय मी, ज्यावेळेस बघा नंबर असा होता 14.35, इथं काहीच नाही म्हणून मी 0 इमॅजिन करू शकतो, म्हणजे तिथं नंबर आहे 50. 50च्या पाठीमागचा नंबर हा इवन आहे का ऑड आहे तो बघायचा आहे. पाठीमागचा नंबर जर ऑड असेल, बरोबर, 50 तयार झाला आणि इथं ऑड नंबर असेल तर लक्षात ठेवा त्या ऑड नंबरमध्ये 1 ऍड करायचं. काय करायचा, 1 ऍड करायचं. म्हणजेच काय होणार, याला अप्रॉक्सिमेट करून 3 मध्ये 1 ऍड करणार आणि इथं आपण 14.4 असं लिहिलं. हे असं अप्रॉक्सिमेशन कळतंय. बघा इथं बघूयात आता.
इथं बघूयात आपण 14.45 ह्याच्या पुढे काहीच नाही, म्हणजे मी इथं 0 इमॅजिन करू शकतो. नंबर तयार झाला 50च्या पाठीमागे कोण आहे बघा, इवन आहे का ऑड आहे. ऑड असेल तर एक ऍड करा, ऑड नसेल म्हणजे इवन असेल, इवन नंबर असेल, समसंख्या असेल तर त्याच्यामध्ये कोणताही बदल करू नका. ज्यावेळेस इथं 50 तयार होतो त्यावेळेस लक्षात ठेवा पाठीमागचा नंबर इवन आहे का ऑड आहे तो चेक करायचा. ऑड असेल तर एक ऍड करा, इवन असेल तर कोणताही बदल करू नका. म्हणजे इथं आपण लिहिणार 14.4. राहील लक्षात. काय लक्षात ठेवा, 5 आला की थोडंसं थांबायचं, 5च्या पुढे बघायचं काय आहे का नाही. काही नसेल तर 0 इमॅजिन करा, म्हणजे 50 तयार होईल. 50 तयार झालं की थोडं पाठीमागे जावा एक नंबर, आणि तिथं काय चेक करायचं तुम्हाला, इवन आहे का ऑड. ऑड असेल तर एक ऍड करा, आणि इवन असेल तर ॲज इट इज ठेवायचं. आलं लक्षात. आणि ह्या दोन केस तर काही इझी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, 5 पेक्षा मोठा आहे का लहान आहे हे क्लिअरली दिसते. 5 पेक्षा मोठा असेल तर एक ऍड करा, 5 पेक्षा लहान असेल तर ॲज इट इज ठेवा. हे राऊंड ऑफचे 3 महत्वाचे रूल आहेत, हे व्यवस्थित समजा. आता काही एक्झाम्पल्स बघूया. तिथं एक्झाम्पल्स मी लिहिलेले आहेत, कसे सॉल्व्ह करायचे बघा. 36.879 याला राऊंड ऑफ करायचे, बरोबर. 36.879 शेवटचा डिजिट बघा, शेवटचा डिजिट आहे 9. 9 कसं आहे, 5 पेक्षा मोठा आहे. पाठीमागच्या नंबरमध्ये एक ऍड करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे हे 36 पॉईंट. बघा त्याला अप्रॉक्सिमेटली आपण कसं लिहिणार, 36.88. अलग लक्षात. शेवटचा डिजिट 5 पेक्षा मोठा आहे म्हणून पाठीमागच्या डिजिटमध्ये एक ऍड केला, म्हणजेच की त्याला 36.88. आता ह्याला अप्रॉक्सिमेट किंवा ह्याला आपण राऊंड ऑफ करणार आहोत. ह्याला कसं करायचं बघा बरं. शेवटचा डिजिट बघा, शेवटचा डिजिट 5 पेक्षा लहान आहे. 5 पेक्षा लहान असेल तर त्याच्या पाठीमागच्या नंबरमध्ये कोणताही बदल करायचा नाहीये, म्हणजेच काय येणार हे 1.008 असेल. इझी आहे. आता इथं बघा, इथं 11.115. 5 आलं की मी सांगितले थोडंसं थांबायचं आहे. त्याच्या पुढं कोण आहे का ते चेक करायचं. पुढं कोण नसेल तर 0 इमॅजिन करा, बरोबर. म्हणजे तिथे शेवटचे 2 डिजिट कोण झाले, 50, बरोबर. 50 आहे. 50 आल्यानंतर पाठीमागचा नंबर हा ऑड आहे का इवन आहे तो चेक करा. 1 काय आहे तर 1 ऑड आहे. ऑड असेल तर त्याच्यामध्ये एक ऍड करायचं, बरोबर. समजतंय. 50 तयार झाल्यानंतर पाठीमागचा नंबर हा इवन आहे का ऑड आहे तो चेक करा. ऑड नंबर असेल तर ह्याच्यामध्ये एक ऍड करायचं, म्हणजेच काय आहे सांगा, 11.12 असं झालं. इझी आहे. ओके. इथं बघा, इथं ऑलरेडी दिलेलंच आहे, इथं 50 आहे, ऑलरेडी 50 दिलेलंच आहे, बरोबर. 50 असेल तर पाठीमागचा नंबर बघा ऑड आहे का इवन आहे. इवन नंबर असेल तर कोणताही बदल करायचा नाहीये, बरोबर. म्हणजे त्याला काय करणार, कसं लिहिणार, अप्रॉक्सिमेटली 11.12 ॲज इट इज राहील. इझी आहे, कळतंय. ओके. आणि शेवटचं बघूयात आता. आता शेवटचं थोडंसं वेगळं आहे बघा. 50 पर्यंत तुम्हाला कळालं असेल की 50 असेल तर 50च्या पाठीमागे शेवटचा नंबर जो आहे, 50च्या पाठीमागचा जो नंबर आहे तो इवन आहे का ऑड आहे हे चेक करायचं. पण 50च्या पुढे जर नंबर असेल, म्हणजे 51 असेल तर काय करायचं. आता बघा, म्हणजे 51, 52, 53, 54 म्हणजे 50च्या पुढचा कोणताही नंबर आलेला असेल तर पाठीमागच्या नंबरमध्ये पाठीमागचा नंबर इवन किंवा ऑड काही बघायचं नाही, सरळ त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला 1 ऍड करायचं आहे. समजतंय मी काय सांगतोय बघा. 50 असेल तर आपण काय करतो, पाठीमागचा नंबर इवन आहे का ऑड आहे तो चेक करतो. पण ज्यावेळेस 50 पेक्षा नंबर मोठा असेल, म्हणजे 51, 52, 53, 54, 58 काही असेल तर लक्षात ठेवा पाठीमागचा नंबर हा इवन किंवा ऑड काहीही बघायचा नाहीये, सरळ त्याच्यामध्ये एक ऍड करायचा आहे. म्हणजेच इथं काय येणार 11.13. 11.13 आलं लक्षात. तुम्ही म्हणाल की सर असं कितीपर्यंत, 59, 60 आल्यावर काय होईल. समजा इथं जर 60 असतात तर काय केलं असतं, 60 असतं तर काय केलं असतं. जरा इथं बघा, इथं आहे 0, इथं आहे 6. 6 कसं आहे, 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा मोठा नंबर असेल तर आपण काय करतो, पाठीमागच्या नंबरमध्ये एक ऍड करतोच, म्हणजेच 11 पॉईंट काय येणार 13च येणार. आलं का लक्षात, बरोबर आहे. म्हणजेच लक्षात ठेवा 50 पेक्षा कुठलाही नंबर मोठा आलेला असेल, 50 पेक्षा मोठा नंबर दिसेल तुम्हाला यावेळेस, त्यावेळेला पाठीमागच्या नंबरमध्ये सरळ एक ऍड करून टाकायचं.
आलं लक्षात? तर हे राऊंड ऑफ व्यवस्थित समजून घ्या. ह्याचे काही एक्झाम्पल मी इथं अजून तुम्हाला बोर्डवरती देणार आहे. काही एक्झाम्पल तुम्हाला घरी सॉल्व्ह करायचे. तर हे पहिल्यांदा व्यवस्थित लिहा, मग पुढचे एक्झाम्पल देते. ओके, आता राऊंड ऑफचे अजून काही एक्झाम्पल बघूया कसे सॉल्व्ह करायचे. बघा फर्स्ट एक्झाम्पल 25.653 टू 3 डिजिट असं म्हणलंय. थोडंसं वेगळं दिलेलं आहे. बघा व्यवस्थित समजून घ्या. काय सांगितलंय, ह्या नंबरला तिसऱ्या डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करा. तिसऱ्या डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करा असं सांगितलं. मगाशी आपण जे एक्झाम्पल बघितलं त्याच्यामध्ये फक्त राऊंड ऑफ करा असं म्हणलंय, आणि या एक्झाम्पल मध्ये पर्टिक्युलर डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायला सांगितलं. मग कसं सॉल्व्ह करायचं बघा. तिसरं डिजिट कोणतंही बघा, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. तिसऱ्या डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचं असेल तर चौथा डिजिट बघावा लागतो. लक्षात ठेवा, तिसऱ्या डिजिट पर्यंत आपल्याला जर राऊंड ऑफ करायला सांगितलेलं असेल तर त्याच्या पुढचं डिजिट फक्त तुम्हाला बघायचं, बरोबर. 6 पर्यंत राऊंड ऑफ करायचं आहे आपल्याला, म्हणून काय करा, त्याच्या पुढचं डिजिट बघा. पुढचं डिजिट आहे 5. आता 5 आल्यानंतर परत काय करावं लागतं, 5च्या पुढे कोण आहे का नाही ते चेक करावं लागतं. म्हणजेच 5च्या पुढे आहे 53, 5च्या पुढे आहे 53, आणि ज्यावेळेस 53 म्हणजे 50 पेक्षा शेवटचे दोन डिजिट 50 पेक्षा मोठे असतात त्यावेळेला पाठीमागच्या नंबर मध्ये आपण 1 ऍड करतो, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजेच याला आपण कसं अप्रॉक्सिमेट करणार किंवा राऊंड ऑफ करणार, 25.7. 25.7 कसं केलं का, कसं केलं आलं का लक्षात? जरा व्यवस्थित बघा. काय केलं मी, तिसऱ्या डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचं होतं, त्याच्या पुढचा डिजिट बघितला, तिसरा डिजिट आहे 5. 5 आल्यानंतर मात्र काय करावं लागतं आपल्याला, थोडं थांबावं लागतं. त्याच्या पुढं कोण आहे का ते चेक करावं लागतं. त्याच्या पुढं जर नंबर असेल तर तो नंबर व्यवस्थित बघा. त्याच्या पुढं आहे 3, म्हणून इथं संख्या तयार झाली 53. 50 पेक्षा मोठा नंबर आहे, म्हणून पाठीमागच्या नंबर मध्ये डायरेक्ट 1 ऍड करून टाका. म्हणजे इथं काय झालं, 25.7. क्लिअर? आता पुढे बघूया. इथं पण काय दिलेलं आहे, तिसऱ्या डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचं. तिसरा डिजिट बघा, फर्स्ट, सेकंड, थर्ड, इथं राऊंड ऑफ करायचं आपल्याला, बरोबर. मग ह्याच्या पुढचा नंबर बघा, ह्याच्या पुढचा नंबर आहे 6, ह्याच्या पुढचा नंबर आहे 6. 5 असता तर लक्षात ठेवायचंय, 5 असेल तरच त्याच्या पुढे कोण आहे का नाही ते चेक करायचं. 5 नसेल, 5 सोडून इतर कोणताही नंबर असेल जो 5 पेक्षा मोठा असेल किंवा लहान असेल तर तिथं मात्र जास्त विचार करायची गरज नाही. बघा इथं 6 आहे. 6 कसा आहे, 6 हा 5 पेक्षा मोठा आहे, 5 पेक्षा मोठा आहे, बरोबर आहे. 5 पेक्षा मोठा असेल तर पाठीमागच्या नंबर मध्ये 1 ऍड करावा लागतो, बरोबर. मगाचा पहिला रूल, राऊंड ऑफचा फर्स्ट रूल, बरोबर आहे. काय सांगितलं होतं मी, 5 पेक्षा नंबर जर मोठा असेल तर पाठीमागच्या नंबर मध्ये 1 ऍड करा. इथं जर 1 ऍड केला तर काय होईल, 9 + 1 काय येणार, 10. 10 म्हणजे इथं 0, इथं येणार 1, 9 + 1 10, बरोबर. आणि इथं येणार 1, 4 आणि 5, म्हणजे हे येणार आहे तुमचं 5.0 × 10⁵ असं अप्रॉक्सिमेटली 5.00 × किती येणार आहे, 5 येणार. समजतंय का? बघा कसं केलं मी, काय केलं बघा. इथं आहे 6, त्याच्या पाठीमागच्या अंकामध्ये 1 मी ऍड केला. 9 + 1 काय झालं, 10. इथं आला 1 हातचा आला, 9 + 1 10, इथं 1 हातचा आला, 4 आणि 5 म्हणजे 5.00 × 10⁵ असं राऊंड. ओके, तिसरा एक्झाम्पल बघूया. दुसऱ्या डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचं. दुसऱ्या डिजिट पर्यंत म्हणजे कुठपर्यंत, इथपर्यंत, बरोबर. ह्याच्या पुढचा अंक बघा कोण आहे, 9. 9 कसा आहे, 5 पेक्षा मोठा आहे. 5 पेक्षा मोठा असेल तर 1 ऍड करा म्हणजे 0.7. 0.7 इझी आहे, 0.7. पुढे बघा 3.350 टू 2 डिजिट, दुसऱ्या डिजिट पर्यंत, बरोबर. इथपर्यंत राऊंड ऑफ करायचं. ह्याच्या पुढे बघा कोण आहे, 5 आहे. 5 असेल तर त्याच्या पुढे कोण आहे ते बघावंच लागतं. इथं कोण आहे बघा, 50 आहे. 50 असेल तर पाठीमागचा नंबर इव्हन आहे का ऑड आहे तो बघावा लागतो. पाठीमागचा नंबर जर ऑड असेल तर 1 ऍड करायचं, आणि इव्हन असेल तर मात्र ऍड करायचं नाही, बरोबर. 3 कसा आहे, ऑड आहे, म्हणून याच्यामध्ये 1 ऍड करणार म्हणजे इथे येणार 3.4. 3.4 आलं लक्षात. ओके, शेवटचे 2 एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह कराल का, स्वतः सॉल्व्ह करून मला याचा आन्सर पाठवाल का. बघा इथं काय सांगितलं, 5व्या डिजिट पर्यंत आपल्याला सांगितलं राऊंड ऑफ करायला, 1 2 3 4 5 इथं राऊंड ऑफ करायचं, आणि इथं तिसऱ्या डिजिट पर्यंत 1 2 3 पर्यंत
येईल सॉल्व्ह करता. हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा, स्वतः सॉल्व्ह करून मला माझ्या व्हॉट्सअपवरती पाठवा. महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथेच थांबूयात. स्टडी करत राहा, सांगितलेलं होमवर्क पूर्ण करून मला यूट्यूबवरती कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपवरती ॲन्सर पाठवा. ऑल द बेस्ट.